आपल्याला दोन कान आहेत. त्याला आपण एक्सटर्नल ऑर्गन सुद्धा म्हणतो आणि सेन्सेसरी ऑर्गन सुद्धा म्हणतो. म्हणजे आपला कान हा सेन्सेसरी ऑर्गन आहे. तर ह्युमन इयर याला स्टॅटो अकॉस्टिक ऑर्गन म्हणतात. काय म्हणतात? स्टॅटो अकॉस्टिक ऑर्गन. यानी आमतौर पे काम क्या होता है, म्हणजे काय काम आहे खरं तर त्याचं. आपल्याला एवढंच वाटतं की कानानं ऐकायचं फक्त, तर कानानं ऐकायचं नाही, कानानं ऐकणे आणि आपल्या शरीराला बॅलन्स ठेवणे हे दोन्ही काम कान करतो. मग आता आपण शिकायचं की आपल्याला वेगवेगळा आवाज जो येतो, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज, प्रत्येक व्यक्तीचा आवाज आपण वेगवेगळा कसा ओळखू शकतो. म्युझिक मध्ये असलेले हाय पिच, लो पिच, लाऊड साऊंड, सॉफ्ट साऊंड, हे सगळं कसं काय ओळखता येते, तर आपल्या कानामुळे ओळखता येते. म्हणजे कान हा सेन्सेसरी ऑर्गन आहे. तो हिअरिंग आणि बॅलन्सिंग या दोघांना मदत करतो. मग ह्युमन इयर शिकायचं झालं तर तो कान 3 भागात डिवाइड झाला. आउटर इयर, मिडल इयर अँड इंटरनल इयर किंवा इनर इयर. म्हणजे ह्युमन इयर गेट डिवायडेड इंटू 3 पार्ट. आउटर इयर, मिडल इयर, इनर इयर. आता आउटर इयर काय, तर तुमचा हा पिन्ना. म्हणजे इथे एक डायग्राम मी तुमच्या समोर काढलेली आहे. या डायग्राम मध्ये हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर याला पिन्ना म्हणतात. ऑरिकल असं सुद्धा म्हणतात. की तुमची आई तुमचा कान पकडते, तुमचे शिक्षक तुमचा कान पकडते, तो पकडला जातो तो पिन्ना, फनेल शेप स्ट्रक्चर, साडीसारखा भाग पिन्ना. खरं तर या पिन्नामध्ये तुम्ही जर बघितलं तर हा जो पिन्ना आहे, हा पिन्ना कार्टिलॅजिनस बोन न बनलेला असतो आणि खालच्या बाजूने मात्र इथं कार्टिलॅजिनस बोन नसते, याला लोब्युल म्हणतात. या पिन्नाचं काम काय, तर जे साऊंड पार्टिकल्स आहेत किंवा जो साऊंड वेव्ह आहे, तो साऊंड वेव्ह हा पिन्ना कलेक्ट करतो. म्हणजे पिन्नाचं काम आहे की साऊंड वेव्हला कलेक्ट करणे. आणि हे साऊंड वेव्ह कलेक्ट करतो हा पिन्ना, आणि आतमध्ये जी एक कॅनल असते त्या कॅनलला इयर कॅनल असं म्हणतात. यालाच एक्सटर्नल ऑडिटरी मीटर्स असं सुद्धा म्हणतात. म्हणजे पिन्ना साऊंड वेव्हला कलेक्ट करतो आणि साऊंड वेव्ह कलेक्ट करून हे साऊंड पार्टिकल या इयर कॅनल मधून जातात. तुम्हाला माहिती असते का, इयर कॅनल मधून फक्त साऊंड वेव्ह जात नाही, तर इयर कॅनलच्या आतल्या साईडला बारीक बारीक असे स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात. आणि हे बारीक बारीक हेअर्स किंवा सच काइंड ऑफ स्ट्रक्चर काय करतात, तर तुमचा जो साऊंड पार्टिकल्स आहेत किंवा जे काही पार्टिकल्स आत जातात वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये, त्या प्रत्येकाला फिल्टर करण्याचं काम हे करत असतात. हे करत असतात. आणि इथे या लाइनिंगच्या खाली काही ग्लँड्स असतात, ज्या ग्लँडला वॅक्स ग्लँड असं म्हणतात. त्या वॅक्स सिक्रीट्स करतात. म्हणजे आपल्या कानात जो मळ निघतो ना, तो मळ कशामुळे निघतो, हा वॅक्स ग्लँड वॅक्स सिक्रीट करतात आणि ते बारीक हेअर लाईक स्ट्रक्चर आपला जो साऊंड आहे तो फिल्टर करून आत पाठवतात, त्याच्यासोबतच्या पार्टिकलला ट्रॅप करतात, पकडून ठेवतात. त्यामुळे तो मळ तिथं आपलं प्रोटेक्शनच्या कामासाठी हे सगळं असते. असो, आता हा साऊंड काय झाला, साऊंड या पिन्नानं कलेक्ट केला, पिन्नाने साऊंड कलेक्ट करून या इयर कॅनल मधनं हा साऊंड आत गेला, आणि आत गेल्यानंतर इथे एक पडदा असतो, त्या पडद्याला नाव आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आपण जनरली म्हणतो कानाचा पडदा, तो एक टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आता खरं तर या टिम्पॅनिक मेम्ब्रेन पासून तर हा भाग पूर्ण, याला आउटर इयर किंवा एक्सटर्नल इयर म्हणतात. म्हणजे आउटर इयर आणि एक्सटर्नल इयरचं काम काय, की बाहेरचे साऊंड वेव्हज हा पिन्ना कलेक्ट करतो. कलेक्ट केल्यानंतर या इयर कॅनल मधनं ते या टिम्पॅनिक मेम्ब्रेनकडे येतात, आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेनलाच एक ड्रम अटॅच असतो, त्याला म्हणतात इयर ड्रम. आपण एखादा ढोल वाजवतो किंवा मृदंगाच्या वर कसा असतो आवाजाचा, असं वाजवल्यानंतर ते व्हायब्रेट होते बघा, तसं हा इयर ड्रम म्हणजे एक सेन्सिटिव्ह पडदाच असतो. हा सेन्सिटिव्ह पडदा काय करतो, की कुठले इव्हन हवा जरी आली तरी तो हलतो, इतका तो सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे या व्हायब्रेशननं हा हलतो, आणि हा हलला की मधला जो पोर्शन आहे ज्याला मिडल इयर म्हणतात, या मिडल इयर हा या ड्रम पासून सुरू होतो. म्हणजे या ड्रमला आपल्या कानातले
तीन सगळ्यात छोटे हाड अटॅच असतात, ज्याला इयर ऑसिकल्स म्हणतात. काय म्हणतात? इयर ऑसिकल. आपल्या एका कानात तीन सगळ्यात लहान हाड आहेत, द स्मॉलेस्ट बोन ऑफ अवर बॉडी, अँड दी स्मॉलेस्ट बोन कलेक्टिव्हली कॉल्ड एज ऑसिकल्स. त्या ऑसिकल्स मध्ये पहिला जो मोठा आहे हा, त्याला म्हणतात मॅलस. दुसरा जो आहे त्याला म्हणतात इनकस, आणि तिसरा जो आहे त्याला म्हणतात स्टेपस. आता याच्या स्ट्रक्चर नुसार मॅलसला हॅमर असं सुद्धा म्हणतात, हातोडा. हॅमर, अँव्हिल आणि स्टिरप अशी त्याची स्ट्रक्चर नुसार नाव आहे. मग या इयर ऑसिकलचं काम काय बरं? हे मिडल इयर मध्ये असतात. याचं काम काय की हा जो साऊंड वेव्ह या इयर कॅनल मधून आत आला, या इयर ड्रम वर तो साऊंड वेव्ह आदळला, त्यामुळे ते इयर ड्रम असे मागे पुढे झाले, हल्लेत. आणि इयर ड्रम हल्ला की त्यामुळे हे तीन बोन सुद्धा हल्लेत. ही तीन सगळ्यात लहान हाड मॅलस, इनकस, स्टेपस ही चेन मध्ये हलतात. आणि याच्या आकारामुळं ही अशा पद्धतीने हलतात. सगळ्यात मोठा कुणाचा आकार आहे? मॅलसचा. मॅलस पेक्षाही कुणाचा मोठा आकार आहे? इयर ड्रमचा. म्हणजे इयर ड्रम टू मॅलस, मॅलस टू इनकस, इनकस टू स्टेपस असं ते व्हायब्रेट होते. आणि तुम्ही बघा स्टेपस लहान आहे, म्हणजे सगळं व्हायब्रेशन हायर टू लोअर पॉइंट कडे जाते आणि तिथं त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढते. म्हणजे याच्या आकारामुळं, मॅलस, इनकस आणि स्टेपसच्या आकारामुळं जो साऊंड आला ना, त्या साऊंडला 20 पटीत वाढवल्या जाते. का वाढवल्या जाते हे मी सांगतो, पण 20 पटीत वाढवल्या जाते. म्हणजे जो आवाज आला त्या आवाजाला अँप्लिफाय करण्याचं काम हे मॅलस, इनकस, स्टेपस म्हणजे इयर ऑसिकल करतात, जे मिडल इयर मध्ये असतात. म्हणजे तुमचा जो मधला कान आहे, मिडल इयर आहे, त्याच्यामध्ये हा इयर ड्रम आला, हे मॅलस आलं, इनकस आला आणि स्टेपस आलं. आणि इथे जास्तीचं व्हायब्रेशन किंवा प्रेशर जर असेल तर त्या प्रेशरला रिलीज करण्यासाठी एक ट्यूब असते बघा, ही अशी एक ट्यूब, जी ट्यूब या प्रेशरला रिलीज करण्याचं काम करते, त्याचं नाव आहे इस्टॅचियन ट्यूब. म्हणजे मिडल इयर मध्ये तीन गोष्टी असतात. कुठल्या बरं तीन गोष्टी? इयर ड्रम, ऑसिकल्स आणि इस्टॅचियन ट्यूब. परत एकदा सांगतो, काय झालं की साऊंड हा पिन्नाने कलेक्ट केला. साऊंड पिन्नाने कलेक्ट केल्यानंतर त्या साऊंडला इयर कॅनलनी आतमध्ये घेतलं आणि इयर कॅनल थ्रू ट्रॅव्हल होऊन तो इयर ड्रम वर आदळला आणि साऊंड इयर ड्रम त्या साऊंड मुळे व्हायब्रेट झाले. ते व्हायब्रेट झाले म्हणून तीन हाड मॅलस, इनकस, स्टेपस म्हणजे 3 स्मॉलेस्ट बोन जे आहेत ते 3 स्मॉलेस्ट बोन सुद्धा हल्लीत. आणि त्याच्या आकारामुळं त्यानं त्याच्या आवाजाला अँप्लिफाय केलं, 20 पट वाढवलं. आणि मग त्याचं कनेक्शन म्हणजे ह्या छोट्या बोनचं कनेक्शन, ज्याला स्टेपस म्हणतात. ठीक आहे, हा स्टेपस ज्याला स्टिरप सुद्धा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यांच्या वर बसायला जातात, जिथं पाय ठेवतात ना, त्याचं स्ट्रक्चर पाहिलं का? पायदान, त्याचं स्ट्रक्चर याच्यासारखं असते. ठीक आहे, आणि ह्याचं कनेक्शन इनर इयरला असते. कशाला असते? इनर इयर. इनर इयर मध्ये 3 गोष्टी असतात. इनर इयर मध्ये 3 गोष्टी कोणत्या? तर इनर इयर मध्ये हा मधला पार्ट जो आहे याला म्हणतात वेस्टिब्यूल. काय म्हणतात? आणि या वेस्टिब्यूल मध्ये असा एक पार्ट आहे ज्याला म्हणतात कॉक्लिया. काय म्हणतात? आणि याच्यावर अशा 3 रिंग्स असतात, ज्याला सेमी सर्क्युलर कॅनल असं म्हणतात. म्हणजे सेमी सर्क्युलर कॅनल, वेस्टिब्यूल आणि कॉक्लिया. काय काय? सेमी सर्क्युलर कॅनल, वेस्टिब्यूल आणि कॉक्लिया. हा 3 आपल्या बॉडीच्या सेफेस्ट पार्ट, हा सगळीकडून दोन्ही पार्टनं प्रोटेक्ट केलेला असतो असा 3 मध्ये. म्हणजे हा वेस्टिब्यूल आहे, हा कॉक्लिया आहे आणि हा 3 सेमी सर्क्युलर कॅनल, 3 रिंग्स आहेत. खरं तर सेमी सर्क्युलर कॅनलचा आणि ऐकण्याचा संबंध नाही, ते बॅलन्स करते. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही उभे राहत असतात, ज्यावेळेला तुम्ही रनिंग करता, ज्यावेळेला तुम्ही डान्स करता किंवा ज्यावेळेला तुम्ही स्वतःभोवती अशा गिरक्या घेता ना, त्यावेळेला तुम्हाला कळते की तुम्ही बॅलन्स. गिरक्या घेतल्यानंतर आपलं थोडंसं हलतो आपण. का हलतो? कारण ह्या 3 कॅनल हलतात म्हणून आपण हलतो. म्हणजे आपल्या शरीराला बॅलन्स करण्याचं काम ह्या 3 सेमी सर्क्युलर कॅनल करतात. ऐकण्याचं काम कोण करते? तर या मॅलस, इनकस, स्टेपस
याचे व्हायब्रेशन इथं या कॉक्लियावर येतात आणि कॉक्लियाच्या आत एक फ्लुइड असते. म्हणजे या कॉक्लिया इंटरनल इयर मधला जो पार्ट आहे कॉक्लिया, या कॉक्लियामध्ये एक फ्लुइड असते, एक लिक्विड असते. त्याला पेरिलिम्फ आणि एंडोलिम्फ असं म्हणतात. त्या फ्लुइडला काय म्हणतात? पेरिलिम्फ आणि एंडोलिम्फ. खरं तर तुम्ही काय केलं, हा आलेला आवाज इयर ड्रमवर आला, इयर ड्रमवरनं मॅलस इंकस स्टेपस कडे आला आणि या तिघांच्या आकारामुळे तो आवाज 20 पट वाढला. वाढल्यानंतर तो आवाज वाढला आणि कुठे गेला? या कॉक्लियर मधल्या फ्लुइडला त्यांनी हलवलं. खर तर वाऱ्यामध्ये हात खालीवर करणं सोपं जातं, पण पाण्यात खालीवर करता येतात का? अवघड जाते. का अवघड जाते? कारण पाण्याचा फोर्स जास्त असतो. मग इयर ड्रम या वेव्हजना हलेल, परंतु एवढे वेव्स पुरेसे नाहीत त्याच्यातल्या लिक्विडला हलवायला, त्याच्यातल्या लिक्विडला व्हायब्रेट करायला. कारण जोपर्यंत इथलं लिक्विड व्हायब्रेट होणार नाही तोपर्यंत सिग्नल जनरेट होणार नाही, तोपर्यंत ब्रेनला कळणार नाही की समोरचा काय बोलतोय ते. म्हणजे जे कुणी बोललं ते वेव्स कलेक्ट केले पिन्नाने ते वेव्ह इयर कॅनल थ्रू आत दिले, आत इयर ड्रम व्हायब्रेट झाली, ते व्हायब्रेशन चेन मध्ये ट्रान्सफर झालं, मॅलस मध्ये, इंकस मध्ये, स्टेपस मध्ये, आणि स्टेपसनं ते कॉक्लियर मधल्या फ्लुइडला व्हायब्रेट करण्यासाठी कामा केलं. म्हणजे या मॅलस इंकस स्टेपसनं काय केलं तर जो आलेला साऊंड आहे तो अँप्लिफाय केला, 20 पट वाढवला. आणि तो वाढवल्यामुळं याच्या आतमध्ये म्हणजे कॉक्लिया इनर इयरच्या आतमधलं फ्लुइड हललं. आणि ते फक्त हललं नाही तर या फ्लुइड मध्ये पुन्हा बारीक हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात जे इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल जनरेट करतात. आणि तेच इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल म्हणजे इम्पल्स, आणि याला कनेक्शन्स असते मग कुणाचं? ऑडिटरी नर्व्हचं. आणि असे इम्पल्स ते कुठे जातात? ब्रेन कडे जातात. आणि ब्रेन मध्ये एक ऑडिटरी रिफ्लेक्स सेंटर असते. म्हणजे ब्रेन मध्ये एक अशी जागा आहे की ब्रेन कॅन अंडरस्टूड विच काइंड ऑफ साऊंड इज देअर, कुठला साऊंड आहे. आणि हा कॉक्लिया आहे इतका पॉवरफुल आहे, याच्यामधलं फ्लुइड एवढं पॉवरफुल आहे की एखादा आवाज मोठा आहे, एखादा आवाज छोटा आहे, त्याच्यामधले पिच तो घोगरा आहे किंवा तो आवाज जाड आहे, तो पतला आहे, नाजूक आहे, हे सगळं कानाला कळते. त्यामुळे आपण म्युझिकचा आनंद घेऊ शकतो. तर हे एक्झॅक्टली कसं होते हे समजायचं असेल तर कानाचे किती भाग समजावे लागतात आपल्याला? 3. म्हणजे आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर. आउटर इयर मध्ये मग कोण? तुमची आई जो पकडते तो कोण? पिन्ना. आणि पिन्ना हा कार्टिलेजनं बनलेला आहे. जिथे तुम्ही बाळी असते जनरली, आपल्या भारतात बऱ्याच लोकांच्या कानाला बाळी किंवा लहानपणी बाळी टोचतात, तिथे मात्र काय नसते? कार्टिलेजिनस बोन नसते, पण बाकीच्या भागात असते. ते काय करतं? साऊंडला कलेक्ट करते. साऊंडला कलेक्ट केल्यानंतर ते साऊंड कुठे जातात? इयर कॅनल मध्ये. इयर कॅनल मधून ते टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या ठिकाणी असलेल्या इयर ड्रमवर आदळतात आणि इयर ड्रम त्याने व्हायब्रेट होते. इयर ड्रम व्हायब्रेट झाली की इयर ड्रमच्या आतमध्ये म्हणजे मिडल इयर मध्ये कोण असतात? ऑसिकल्स, म्हणजे 3 स्मॉलेस्ट बोन. त्यामधला पहिला मॅलस, दुसरा इंकस आणि तिसरा स्टेपस. मॅलस, इंकस, स्टेपस. आणि ह्याच्या आकारामुळे ते त्या साऊंडला अँप्लिफाय करतात, 20 पटीने वाढवतात. आणि ते वाढवलं की या इनकसचं कनेक्शन इनर इयरला असते. आणि हा जो इनर इयर आहे हा इनर इयर बोनी केसच्या आत सेफ असतो, कारण तो फार डेलिकेट असतो. आणि त्या इनर इयर मध्ये ह्या 3 सेमी सर्क्युलर कॅनल असतात. ह्या कॅनलचं काम बॅलेन्सिंगचं आहे. वेस्टिब्युल आणि कॉक्लियर हा मेन पार्ट असतो. त्याच्या आत जर सेक्शन्स घेतलं तर आपल्या लक्षात येईल की त्याच्या आत पेरिलिम्फ आणि एंडोलिम्फ नावाचं एक फ्लुइड असते, लिक्विड असते. खरं तर हे वाढवतात त्या साऊंडला, त्या लिक्विडला व्हायब्रेट करण्यासाठी. आणि ते लिक्विड एकदा व्हायब्रेट झालं की लिक्विड मध्ये असलेले काही सेल्स त्या व्हायब्रेशनचं कन्व्हर्शन इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल मध्ये करतात. आणि मग ते इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल म्हणजे इम्पल्स ऑडिटरी न्यूरॉन घेतात आणि ऑडिटरी न्यूरॉन ते ब्रेन कडे देतात. आणि ब्रेन कॅन अंडरस्टूड व्हॉट ही से
विच काइंड ऑफ साऊंड, कसा आवाज होता, हे सगळं कळते. ओके, इज इट क्लिअर? थँक्यू.